पन्हाळा तालुक्यातील पणोरीपैकी बळपवाडी इथल्या सगुणा पाटील यांच्या गर्भाशयाला गाठ होती। ही गाठ काढण्यासाठी सुमारे 1,00,000 रुपये खर्च येणार असल्याचं सांगितल्यानं सगुणा यांचे पती हे कमीत कमी पैशामध्ये कुठं शस्त्रक्रिया होईल का याच्या शोधात होते। मात्र त्यांना तसं हॉस्पिटल मिळालं नाही। दरम्यानच्या काळात सगुणा यांच्या पोटातील गाठ वाढतच गेली। शेवटी कळे इथल्या डॉक्टर सुभाष सामंत यांच्या धर्मराज हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित करण्यात आलं। त्यानुसार 2 दिवसांपूर्वी धर्मराज हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल कदम, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण चव्हाण यांच्यासह 8 जणांनी सगुणा पाटील यांच्या पोटातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया सुरू केली। सुमारे 1.5 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेतून सगुणा पाटील यांच्या गर्भाशयाला असलेली 30 बाय 30 सेंटीमीटरची तब्बल 7 लिटर पाणी असलेली गाठ काढण्यात यश आलंय। अशा प्रकारची गाठ असणं हे दुर्मिळ उदाहरण असल्याचं डॉक्टर राहुल कदम यांनी सांगितलं। सगुणा पाटील या पेशंटचे ओव्हेरियन सिस्ट नावाचे मोठी आजार होता। साधारणपणे 30 बाय 30 सेंटीमीटरची गाठ होती पोटामध्ये आणि लहान पिशवी होती। तर ही गाठ मोठी असल्यामुळे पेशंटला भरपूर त्रास होत असल्यामुळे याचं आपण ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। ही गाठ ही अखंड काढण्यात आलेली आहे, आपल्याला दिसत आहे। जवळजवळ 7 लिटरचं फ्लुइड याच्यातून काढण्यात आलेलं आहे। हे ऑपरेशन अतिशय यशस्वीरित्या धर्मराज हॉस्पिटल क्रे येथे करण्यात आलेलं आहे आणि पेशंट आणि व्यवस्थित आहे। सगळी टीम आमची बरोबर आहे। सगुणा पाटील यांचे पती गोविंद पाटील धर्मराज हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। धर्मराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सामंतकडे त्यांच्या दवाखान्यात आमच्या मालकीचं ऑपरेशन करण्यात आलं। आमची परिस्थिती नसताना सुद्धा एवढे मोठं ऑपरेशन सरांनी महात्मा फुलेच्या ह्याच्याखाली करून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। सगुणा पाटील यांच्या गर्भाशयाला असलेली ही गाठ आणखी काही दिवस तशीच राहून फुलली असती तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता। धर्मराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सगुणा पाटील यांच्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी करत त्यांच्या जीवनातील असलेला धोका टाळण्याबरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करत पाटील कुटुंबियांवर आर्थिक ताणसुद्धा येऊ दिलेला नाही। याबद्दल धर्मराज हॉस्पिटल प्रशासनाचं कौतुक होत आहे।